तर तो त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी जसं मी आता फिरतोय, जसं सिनेमा मी प्रिव्ह्यूज पण खूप केलेत सर. मी धुळ्यात केला, नंदुरबारला, सगळ्या बऱ्याचशा ठिकाणी केला. जिथं दाखवतो तिथं तो व्यक्ती सांगतो की ही माझ्या गावची गोष्ट आहे, ती त्याला आपलीशी वाटते. आणि बरेचसे असे वेगवेगळे किस्से कळले मला. त्यातला एक छोटासा तुम्हाला सांगतो. नाशिकला इन्स्पेलियर म्हणून स्कूल आहे, सचिन जोशी नावाचे तिथले प्राध्यापक आहेत, त्यांची ती स्कूल आहे, एक वेगळ्या पद्धतीची स्कूल आहे. तिथं आम्ही प्रिव्ह्यू केला. तर तिथं प्रिव्ह्यू केल्यानंतर अक्षरशः लोकही रडली. आणि एका माणसाने एक उदाहरण दिलं की बाबा एक त्या नाशिक विभागातलं एक गाव जे आहे ते कांद्याच्या व्यवसायासाठी खूप फेमस आहे, टमाट्याच्या व्यवसायासाठी खूप फेमस आहे. तर तिथं सभापती पदासाठी SC जागा राखीव ही जाहीर करण्यात आली. 3 ते 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जास्त जुनी नाही. तर त्या पदावर याच्या आधी कधीही कॅटेगरीचा माणूस बसलेला नव्हता. मग ते आता आणायचं कुठं बाबा? मग आणलं त्यांनी एका व्यक्तीला जो दिवसाला 300-400 रुपये दिवसाला कमवत होता, आणि त्याला त्या पदावर आणलं. मग त्याच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केला की बाबा आजपर्यंत या पदावर आम्ही कोणाला घेतलेलं नाही, पण तुला सहकार्य करू, तुला निवडून आणू, सगळा पैसा आम्ही खर्च करू, परंतु निवडल्यानंतर तू या खुर्चीवर बसायचं नाही, या कॅबिनमध्ये यायचं नाही. त्याच्यासाठी आम्ही तुला 15 लाख रुपये देणार. त्याला दिवसाला 300-400 मिळतात, म्हणजे सरासरी महिन्याला त्याला 5-6 हजार रुपये मिळतात. त्याला 15 लाखाची ज्यावेळेला ऑफर येते, समाजाने कधी त्याची दखल घेतली नाही. मग तो त्यावेळेला विचार करतो ठीक आहे, मला मान्य आहे. पण मग आता हा तुमचा सिनेमा आहे कशावर? म्हणजे हे राजकारण जे फिरतंय त्याभोवती की सफाई कामगारांची जी काही अवहेलना किंवा जी बरोबर दुरवस्था आहे बरोबर त्याबद्दल आहे सर. थोडक्यात सांगतो. मी तो एक तीर में 2 निशाण केलेले की सफाई कामगारांची व्यथा आहेच त्याच्यामध्ये, पण त्या कॅटेगरीच्या किंवा त्याच्यासारख्या कॅटेगरीच्या लोकांना राखीव जागेंच्या आणि या इलेक्शनच्या याच्यात उमेदवार म्हणून कसं त्यांची पिळवणूक होते, त्यांचा वापर कसा केला जातो, हे संपूर्ण दाखवण्याचं. याच्यामध्ये या सिनेमामध्ये तुमचं स्क्रीन प्ले आहे, तुम्हाला गोष्ट सुचली इथपर्यंत ठीक आहे, काम पण तुम्हीच का केलं सर? आता माझाच बॉल माझीच बॅट माझंच ग्राउंड. सर होतं काय, ज्या वेळेला फिल्म करत होतो त्यावेळेला खूप चांगल्या कलाकारांकडे मी गेलो, सगळ्यांना स्क्रिप्ट पण आवडली. परंतु त्या स्क्रिप्टचं ज्यावेळेला लिहिला मी, त्यावेळेला मी विचार केला होता की तो जो मोऱ्या असेल, तो कॅरेक्टर जो असेल, त्याची नॅचरली दाढी असायला हवी, त्याची नॅचरली केस वाढलेले असावे. त्यासाठी मी ज्या वेळेला कलाकारांशी बोलायचो त्यावेळेला सांगायचं की बाबा आमच्याकडे एवढा वेळ नाही, आम्ही एवढा वेळ ॲक्च्युली देऊ शकत नाही, आणि जर द्यायचं असेल तर तुम्हाला आम्हाला वर्षभराचं पॅकेज एक ठरवावं लागेल, 1-1.5 वर्षाचं. ते प्रोडक्शनला तेवढं परवडत नव्हतं. म्हणून मग त्यावेळेला निर्णय घेतला. मी काही वर्षापूर्वी थिएटर करायचो आणि निर्णय घेतला की आपण एवढं आता सगळं करतोय तर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण ही रिस्क घेऊया. मी त्याच्यासाठी 1.5 वर्ष त्याची दाढी वाढवली, डोक्याचे केस वाढवले, आणि त्याचं चालणं पूर्णपणे बदलवलं, त्याची प्रॅक्टिस एक वेगळी केली, त्याचं बोलणं पूर्णपणे वेगळं केलं. कारण की मला कॉन्फिडन्स आहे, मी आज तुमच्यासमोर बसून बोलतोय, परंतु तो जो सफाई कामगार आहे तो आपल्यासमोर मान देखील उंच करत नाही, एवढा त्याचा कॉन्फिडन्स गेलेला आहे. त्याचं पूर्ण रिहर्सल केली आणि म्हणून मग तो केला. परंतु आज त्याचा एक आनंद असा वाटतो की मी जो निर्णय घेतला होता आज माझ्या प्रेक्षकगृहामध्ये तो खूप चांगला वाटतो. त्याचं कारण असं आहे सर, ज्या वेळेला सिनेमामध्ये माझ्या चालण्यावरनं कधी लोक आपल्याला ॲप्रिशिएट करतात किंवा तुमचं ॲक्टिंग चांगली होती, तुमचे डायलॉग चांगले होते, मला बरेचसे लोक येतात सांगतात तुमचं चालणं आम्हाला आवडलं, कारण ते माझं नाही, ते मोऱ्याचं कॅरेक्टर उभं केलं. आणि ज्या वेळेला मोऱ्या हा सिनेमामध्ये त्याचं बदल ज्या वेळेला व्हायला लागतो आणि तो ज्यावेळेला क्लीन शोमध्ये होतो, तर मी परवा दादरच्या शोला होतो, 650 बायका होत्या, ज्यावेळेला तो इंटरव्हलनंतर चेंज करून येतो ना, त्यावेळेला तिथं मी स्वतः बसलो होतो, माझ्या डोळ्यातनं पाणी आलं अक्षरशः, की तर सलमान खान शाहरुख खानला एंट्रीला जशा टाळ्या पडतात तसं त्या अनोन आर्टिस्टला टाळ्या पडल्या. तिथं मी जिंकलो की मी जो निर्णय घेतला होता आणि 1.5 वर्षाची दाढी मी वाढवली, त्याचा आज मला सफल पावती मिळाली. हा जनरली आता हा सफाई कामगारांचा सिनेमा आहे असं म्हटल्यानंतर त्यांची व्यथा आहे, बरोबर, असं ऐकल्यानंतर जनरली एक वर्ग तुटतो त्या सिनेमापासून, की मग त्यांचा तर मग आपण कशाला बघायचं, किंवा मग एंटरटेनिंग असेल की नाही, बरोबर, स्तराचा मुद्दा नाहीये, बरोबर, त्याला एंटरटेनमेंट व्हॅल्यू तेवढी असेल की नाही, बरोबर, हा मुद्दा असतो, बरोबर. तर आता जो सिनेमा चालतो तुम्ही म्हणता किंवा वेगवेगळ्या महिला सदस्य ते पाहतायत, शो घेतले जातात, याच्या मागचं काय कारण आहे की तो सिनेमा आवडतो लोकांना? ॲक्च्युली त्याच्यात कुठल्या समाजाच्या विरोधात मी बोललेलो नाही, मी त्या सिस्टीमच्या विरोधात बोलतोय. मी ज्या आपल्या रीती ज्या लावून दिलेल्या आहेत आपल्याला,
त्या परंपरेच्या विरोधात मी बोलतोय किंवा त्या मिटल्या पाहिजे, लोकांमधलं अंतर दूर व्हायला पाहिजे. मी नोव्हेंबर महिन्यामध्ये हाच सिनेमा लंडनला रिलीज केला होता. मी स्वतः तिथे गेलो होतो. तर तो क्लास तर टोटली वेगळा होता. त्याच्यामध्ये कोणीही सफाई कामगाराच्या याच्यातलं नव्हतं. खूप चांगला क्लास होता आणि त्यांनी तो सिनेमा बघितल्यावर एक तिथले गृहस्थ होते, खूप चांगल्या जॉबला असतील तिकडे ते कदाचित. मला सिनेमा झाल्यावर ते भेटले, मला म्हटलं सिनेमा खूप चांगला झाला. आणि ज्यावेळेला त्यांनी मला मिठी मारली तर ते किमान 5 ते 10 मिनटं रडत होते. त्यांना म्हटलं का बाबा हे रडण्याचं तुमचं, मला ॲज अ डायरेक्टर मला ते विचारलं पाहिजे. ते म्हटलं की मी सांगू नाही शकत किंवा मी का माझ्या डोळ्यातनं पाणी येतं, पण ते मला जो सगळा प्रवास जो दिसला तो, आणि त्याच्यात सफाई कामगार जो आहे तो आज स्वतः गटरीत हात टाकतो, विष्टा उचलतो, ते सगळ्या गोष्टी करतो. त्यावेळेला त्याचं एक स्वप्न असतं की जे मी करतोय, जे मी भोगतोय ते माझ्या मुलांनी भोगायला नको. माझ्या मुलांनी चांगले चांगले त्याला दिवस यायला हवे, तो चांगल्या पोस्टला जायला हवा. हेच मग ते म्हटले की एकतर मला माझ्या वडिलांची आठवण आली की माझ्या वडिलांनी काय कष्ट केलं आणि त्यावेळेला माझं एज्युकेशन चांगलं केलं म्हणून मी आज या पोस्टला आहे. मला त्या जातीबद्दल किंवा त्या याच्याबद्दल हे, आणि आत्तापर्यंत सगळ्या समाजाच्या स्तराच्या लोकांना दाखवले. नारायणपेठच्या लोकांनाही मंगलामध्ये सिनेमा आवडला, पर्वतीच्या लोकांनाही अभिरुचीला आवडला. आता सगळ्या स्तराच्या समाजाच्या लोकांना सिनेमा आवडतो, ती भावना आवडते. आणि सांगतायत रिव्ह्यूज पण आहेत आपल्याकडे की बदल घडला पाहिजे, परिवर्तन काहीतरी व्हायला पाहिजे आणि या लोकांची दखल घेतली पाहिजे, असं प्रतिक्रिया येतात. त्या याच्याप्रमाणे असं तुमचं या सिनेमाच्या सेन्सॉरमध्ये काय इश्यू झाला होता? म्हणजे सिनेमा रिलीज होणार होता, सिनेमा तयार पण बरेच दिवस होता. प्रॉब्लेम काय सर, ते माझ्या जे आमचं प्रोडक्शन आहे त्या प्रोडक्शनचं नाव आम्ही 4 वर्षापूर्वी जे मी ठेवलं ते आहे टोर्टुगा मोशन पिक्चर्स. टोर्टुगा मोशन पिक्चर्स, टोर्टुगा म्हणजे आमचं इंग्लिश चाललं होतं परंतु ते मिळत नव्हतं म्हणून आम्ही स्पेनिशमधलं टोर्टुगा घेतलं. टोर्टुगा म्हणजे कासव. आम्ही म्हणजे मी स्वतः माझं स्ट्रगलच कासवाच्या गतीने आजपर्यंत पुढं येत गेलेलं आहे. मी बाबासाहेब पुरंदरेंनी मला पुण्यात आणलं, बाबासाहेबांकडे शिकलो, बाबासाहेबांनी संस्कार दिले सगळे. ते करत 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 जे काम करत ना त्यात थोडं मला प्रॉब्लेम येतोच. तसंच जसं सुरुवातीला मला निर्मात्यांना मी 50-60 निर्मात्यांना भेटलो, त्यातनं काही झाले, स्वप्न दाखवली गेली, आज चेक मिळतोय, उद्या चेक मिळतोय. आणि त्याचप्रकारे जसं फिल्म कंप्लीट होत गेली, सेन्सरला टाकली आम्ही. सेन्सरला टाकल्यानंतर तिला 12 कट आले. 12 कट आम्हाला मान्य नव्हते म्हणून आम्ही रिवायझिंग कमिटीकडे गेलो. रिवायझिंग कमिटीने ते 12 कट मान्य केले. जे एक्सप्लेनेशन आम्ही दिलं त्यांना ते मंजूर झालं की ठीक आहे, काय हरकत नाही.